नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रपती पदाचे NDAचे उमेदवार कोण असणार याकडे जवळपास प्रत्येकाचं लक्ष लागलं होतं. आता हा सस्पेन्स काही प्रमाणात तरी कमी झाला आहे, कारण आता NDAच्या वतीने रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं आहे. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री अमित शाह यांनी आज ही घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून NDAच्या घटक पक्षांशी चर्चा केल्यानंतर आता रामनाथ कोविंद यांचं नाव जाहीर करत असल्याचं श्री अमित शाह यांनी आज एका पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं. रामनाथ कोविंद हे बिहारचे सध्याचे राज्यपाल आहेत. बिहारचे विद्यमान राज्यपाल म्हणून गेल्या 3 वर्षांपासून ते कारभार बघत आहेत. दलित समाज आणि गरीब घटकातून वरती आलेलं नेतृत्व म्हणून रामनाथ कोविंद यांच्याकडे बघितलं जातं, असा उल्लेख यावेळेस जाणीवपूर्वक श्री अमित शाह यांनी केला आहे. 2 वेळेस राज्यसभेचे खासदार म्हणून देखील श्री कोविंद यांनी कारभार बघितला आहे. 1994 ते 2006 या कालावधीत ते राज्यसभेचे खासदार म्हणून कार्यरत होते. त्याचप्रमाणे 1977 पासून ते 1979 पर्यंत दिल्ली हायकोर्टामध्ये केंद्राचे अधिवक्ते म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे 16 वर्षाहून अधिक काळ त्यांनी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये वकिली केलेली आहे. सध्या ते बिहारचे राज्यपाल आहेत. ठाणेकर नागरिकांना आज सकाळी वाहतूक कोंडीचा जबरदस्त सामना करावा लागला. त्यामुळे आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी नागरिकांना 1.5 ते 2 तासांचा कालावधी लागल्याच्या अनेक प्रतिक्रिया या निमित्ताने ठाणे वर्तमानकडे उपलब्ध झाल्या. माजीवाडा या उड्डाण पुलावर आज सकाळच्या सुमारास एक कंटेनर पलटी झाला. हा कंटेनर पलटी झाला. या कंटेनरमध्ये वायर होत्या. या वायर रोलमध्ये बांधलेल्या होत्या. ज्यावेळेस हा कंटेनर पलटी झाला त्यातले अनेक रोल हे उड्डाण पुलावर पसरले आणि त्यापैकी काही रोल तर चक्क घोडबंद रस्त्यावर येऊन थांबले. सुदैवाने सकाळची वेळ होती, ट्रॅफिक जास्त नव्हतं. नाही तर या ठिकाणी आणखी मोठा अपघात घडू शकला असता, असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. मात्र ज्यावेळेस हा कंटेनर पलटी झाला त्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक अक्षरशः ठप्प झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सकाळच्या वेळेस हा अपघात झाल्यानंतर वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झाली. दुपारी 11:30 वाजेपर्यंत ठाणेकर नागरिकांना असह्य अशा प्रकारच्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं. त्यानंतर ट्रॅफिक विभागाने हा कंटेनर हलवला. त्याचप्रमाणे ट्रॅफिक जॅम दूर करण्याचा प्रयत्न केला. राज्यभरात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पेट्रोल पंपावर चोरी करणाऱ्या टोळीला पायबंद घालण्यासाठी ठाणे पोलिसांनी सुरुवात केली आहे. ठाणे पोलिसांनी वागळे स्टेट परिसरातील एका पेट्रोल पंपाची तपासणी करून सदरच्या पंपावर कारवाई केली. या तपासाच्या दरम्यान 5 लिटरच्या मागे तब्बल 200 मिलीलिटर पेट्रोल चोरी केली जात असल्याचं उघडकीस आलं. ठाण्यातील या कारवाईनंतर पेट्रोल पंपात चोरी करणाऱ्या चोरांचे चांगले धाबे दणाणले. खास करून STBPच्या माध्यमातून पल्सर नावाच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सदरची चोरी होत असल्याचं समोर आलं आहे. या कारवाईनंतर पोलिसांनी संबंधित पेट्रोल पंपाला टाळा ठोकला. राज्यभरातील पेट्रोल पंपावर चोरी होत असल्याचं समोर येत असताना ठाणे पोलिसांनी यापूर्वी ठाण्यातील पेट्रोल पंपांची तपासणी करून पुणे येथे असणारी लिंकच्या माध्यमातून 2 जणांना अटक केली होती. त्यानंतर आता ठाणे पोलिसांनी आपला मोर्चा ग्रामीण भागातील डोंबिवली परिसरात वळवला आहे. ठाण्यातील वागळे स्टेट परिसरातील पंपावर कारवाई केली. सदरच्या छाप्यामध्ये पल्सर नावाचं तंत्रज्ञान वापरून चोरी होत असल्याचं निदर्शनास आलं होतं. पोलिसांनी या पंपाला आता टाळं ठोकलं आहे. त्याचप्रमाणे मालकाला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. कल रात को हमने कितने लोगों को एक व्यक्ति को लिया है हमने कस्टडी में. 20 तारीख तक रिमांड मिल चुकी है. यहाँ इस सक्सेसफुल रेड के बाद कुछ और लोगों को लिया जाएगा और बाकी शहरों में जो इन्वेस्टिगेशन हो रहा है उसके बाद मुझे विश्वास है कि कुछ और लोग हमारी कस्टडी में आएंगे. मागच्या 1 महिन्यापासून आम्ही इथे काय सिस्टीम चालू आहे याचा अभ्यास करत होतो. याच्यामध्ये पल्सर नावाचं एक युनिट आहे जे की डिजिटल जी कमांड आहे त्याची मॅन्युअल पंपसाठी कमांड कन्वर्ट करतो. तर त्या पल्सरमध्ये फेरफार केली जाते आणि
जेवढं पेट्रोल द्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा कमी पेट्रोल पंप त्या ठिकाणी ग्राहकाला प्राप्त होतो. निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाहीये. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस कारण संपली. अरे पण उठा फोन कर ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट झॅप, ट्रान्झॅक्ट ॲप, ट्रान्झॅक्ट ॲप. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्न सराई धमाका, 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. भारतीय चलनातील बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने एका व्यक्तीला अटक केली असून त्याच्याकडून 2000 रुपयांच्या नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदरची कारवाई कळवा येथून करण्यात आली आहे. भारतीय चलनातील नोटा हस्तगत केल्यानंतर यामागे कुठली टोळी आहे का याचा शोध आता ठाणे पोलीस घेत आहेत. जुन्या नोटा बंद झाल्यानंतर नवीन नोटा चलनात आल्या, त्यानंतर जुन्या नोटा बदलून नवीन नोटा घेण्यासाठी अनेक ठिकाणी पोलिसांनी कारवाया केल्या. हे सत्र सुरू असतानाच भारतीय चलनातील बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडनं 2000 रुपयाच्या 10,74,000 रुपयांच्या 537 नोटा हस्तगत केल्या आहेत. सदरची कारवाई कळवा चौक येथून केली असून दशरथ प्रसाद श्रीवास याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात 489 कलम अन्वये कारवाई करण्यात आली आहे. शिवाजी पुतळा कळवा या ठिकाणी 10 लाख रुपयाच्या 2000 रुपये दराच्या बनावट नोटा कोणाला तरी देण्यासाठी घेऊन येणार आहे. त्याप्रमाणे त्यांच्या अधिकाऱ्यांनी स्टाफने त्या ठिकाणी सापळा लावून एका इसमाला पकडलं, ज्याच्याकडे 2000 रुपये दराच्या 10,74,000 नोटा मिळून आल्या. त्या सर्व बनावट नोटा होत्या आणि तो जो इसम आहे त्याचं नाव दशरथ प्रसाद भोरू श्रीनिवास राहणार मुंब्रा असं असून त्याच्याविरुद्ध कळवा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश इंगोले या 18 वर्षीय तरुणाचा मृतदेह हा कशेळी पुलाजवळील बॉम्बे ढाबा येथे आढळून आला. गणेश इंगोले हा विक्रोळी परिसरातील रहिवासी होता. तो 11 जून रोजी आपल्या मित्रांसोबत निघाला होता. मात्र दरम्यानच्या काळात ट्रेनमध्ये स्टंटबाजी करत असताना तो खाडीमध्ये पडला. खाडीमध्ये पडल्यानंतर त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांनी या संदर्भात कुठेही वाच्यता केली नाही.
गणेश इंगोले हा चांगला डान्सर होता. अनेक प्रकारचे स्टंट तो करत असे. विक्रोळीमध्ये ट्रेनमध्ये चढल्यानंतर तो कल्याणला जायला निघाला होता. त्याच्याबरोबर त्याचे मित्र पण होते आणि स्टंटबाजी करत असताना एका गँगमॅनची टोपी उडवण्याचा प्रयत्न गणेश इंगोले याने केला होता आणि हा स्टंट करत असतानाच लोकलचा खांब त्याला लागला आणि तो ठाण्याच्या खाडीत पडला. ठाण्याच्या खाडीत पडल्यानंतर त्याच्या मित्रांनी या संदर्भात कुठेही वाच्यता केली नाही. 11 जूनला तो घरी आला नाही म्हटल्यानंतर त्याच्या पालकांनी पार्कसाईड पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली होती. पार्कसाईड पोलीस स्टेशनने या संदर्भात मोठ्या प्रमाणात चौकशी देखील केली होती. मात्र तब्बल 5 दिवस उलटून गेले तरी गणेश इंगोले काही घरी परतला नव्हता. त्यानंतर पोलिसांनी विक्रोळी रेल्वे स्थानकातील CCTVचं फुटेज चेक केलं. त्यामध्ये गणेश इंगोले हा विक्रोळीमधून चढताना आढळून आला होता. मात्र त्यानंतर तो कुठल्याही स्टेशनवर उतरताना आढळला नव्हता. त्यामुळे मग त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांची पोलिसांनी चौकशी केली. ही चौकशी 5व्या दिवशी झाली आणि त्यावेळेस त्याच्या मित्रांनी आपण घाबरलो असल्यामुळे या संदर्भात कुठेही वाच्यता केली नाही असं सांगितलं. त्याचप्रमाणे ज्या गँगमॅनची टोपी उडवण्याचा प्रयत्न इंगोले याने केला होता त्याने देखील या संदर्भात कुठेही वाच्यता केली नव्हती. तब्बल 7 दिवस शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह हा कशेळी पुलाजवळ आढळून आला. त्याच वेळेस त्याच्या मित्रांनी जर पोलिसांना या संदर्भातली माहिती दिली असती तर कदाचित गणेश इंगोले याचे प्राण वाचू शकले असते असं ठाण्याच्या आपत्ती विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांचे वडील सतीश भाऊराव आव्हाड यांचं शनिवारी ठाणे शहरातील ज्युपिटर रुग्णालयात निधन झालं. सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. जवाहर बाग स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळेस ठाणे शहरातील राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात मुलगा 2 मुली आणि सुना नातवंड असा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार, त्याचप्रमाणे पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री आव्हाड यांना भेटून त्यांचं सांत्वन केलं. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाची निवडणूक काल संपन्न झाली. या निवडणुकीमध्ये राजेश मोरे हे अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले, तर कार्याध्यक्षपदी श्री विकास काटे, सरचिटणीसपदी श्री समीर मार्कंडे, सहचिटणीसपदी श्री प्रशांत कांबळे, उपाध्यक्षपदी श्री गणेश पारकर आणि खजिनदारपदी श्री अमोल सुर्वे हे निवडून आले आहेत. काल सदस्यपदाची निवडणूक संपन्न झाली. या सदस्यपदाच्या निवडणुकीमध्ये गजानन हरिमकर, अमोल कदम, वसंत चव्हाण, श्री युनिस खान, अमर राजभर हे सदस्यपदावर निवडून आले आहेत. श्री
राजदेरकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम बघितलं. एकंदर 137 जणांपैकी 125 मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. शेतकरी संपानंतर आता सर्वसामान्य मध्यमवर्गीयांसाठी एक महत्त्वाची बातमी. दूध महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात लवकरच निर्णय अपेक्षित आहे. संपूर्ण राज्यामध्ये दुधाचे दर 3 रुपयांनी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गाईचं दूध आता 24 रुपयांऐवजी 27 रुपये पर लिटर विकत घ्यावं लागणार आहे, तर म्हशीचं दूध आता 33 रुपयांऐवजी 36 रुपये लिटर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मंडळी, आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. मात्र तत्पूर्वी ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा. कारण यूट्यूब हे मीडियम हे भविष्यातलं माध्यम आहे. ठाणेकर नागरिक, मग तो ठाणे शहरामध्ये असला, मुंबईमध्ये असला, नाशिकमध्ये असला, अगदी परदेशात कुठेही जरी असला तरीही ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल तो बघू शकतो. त्यामुळे अगदी परदेशातले देखील अनेक ठाणेकर हे आज आमच्याशी कनेक्ट झाले आहेत. त्यामुळेच ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण बघत राहा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.